मागील भागात घरात सगळे लग्नाच्या तयारीला लागले होते आणि आपले हे दोन प्रेमी गॅलरीमध्ये एकमेकांच्या मिठीत बसले होते. कारण आज ती नारायणरावांसोबत त्यांच्या घरी जाणार होती. अभि तर तिला मिठीत एवढा कवटाळून बसला होता की ती कुठे जाऊच नाही असे त्याला वाटत होते. शोना, मामांकडे तुझी काळजी घ्यायची. आणि हो, नलू मावशीला पण मी तुझ्यासोबत पाठवणार आहे. त्या तुला काय हवं नको ते पाहतील. तो तिला समजावत होता आणि ती करत होती. तो हळूच तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. त्यानंतर तिच्या दोन्ही गालावर किस करतो आणि आता त्याचे लक्ष तिच्या लाल चुटूक ओठांकडे जाते आणि तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवून तिला किस करायला लागतो. हळूहळू शिवण्या पण त्याला साथ देत असते. दोघं एकमेकांना भान अर्पून किस करत असतात. आता त्यांचे दोघांचे श्वास जड होतात आणि ते बाजूला होतात. शिवण्या लाजून पुन्हा त्याला मिठी मारते. शोना, आपल्या लग्नाला अजून 2 आठवडे आहेत. कसं राहणार आहे मी तुझ्याशिवाय? अहो, मला पण तुमची खूप आठवण येईल. ते दोघं बराच वेळ बोलत असतात. संजना शिवण्याला बोलवायला येते, पण रूमचा दरवाजा बंद असतो. ती टकटक वाजवते. तसे ते दोघं मिठीतून बाजूला होतात. मी बघते आणि ती दरवाजा ओपन करते. वहिनी, चल, तुला मामांच्या घरी जायचे आहे. आणि ती शिवण्याचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जाते. अभि पण त्याच्या मागे जातो. पण बाहेर सगळेच होते. शिवण्या घरातील सगळ्यांना नमस्कार करते. जाताना तिचे डोळे पाणावतात. पण घरातील सगळे त्या दोघांच्या लग्नासाठी करत आहे म्हणून ती आनंदाने मामांसोबत जायला निघते. जाताना एक नजर अभिवर टाकायची विसरत नाही. तो पण कुणाचे लक्ष नाहीये बघून ओठाचा चंबू करून तिला फ्लाइंग किस देतो. ती पण त्याला फ्लाइंग किस देते आणि मामांसोबत निघून जाते. तशी फार लांब जाणार नव्हती ती. 1 किलोमीटर लांब जाणार होती. तिथे तिच्या मामांनी 5 BHK फ्लॅट घेतला होता. नलू मावशी होत्याच तिची काळजी घ्यायला. असाच एक दिवस निघून जातो. या आठवड्यात होळी, धुलीवंदन असल्यामुळे नारायणरावांच्या डोक्यात मस्त प्लॅन असतो. ते माधवरावांना फोन करून प्लॅनबद्दल सांगतात. त्यांना पण खूप आवडतो. सगळे आता होळीच्या तयारीला लागतात. या 3-4 दिवसात अभि आणि शिवण्या फोन, व्हिडिओ कॉल करून एकमेकांशी बोलायचे. पहिल्या होळीसाठी ते खूप एक्सायटेड असतात. उद्या होळी असल्यामुळे नारायणरावांनी सरदेसाई फॅमिलीला इन्व्हाइट केले होते. सरदेसाई फॅमिली पण देशपांडे फॅमिलीकडे जायला उत्सुक होती. शिवण्याला एवढा आनंद होतो की खूपच, कारण अभि आणि त्यांची फॅमिली येणार होती. अभिला पण शिवण्याला कधी पाहतोय असे झाले होते. आता पुढे सरदेसाई फॅमिली देशपांडे यांच्याकडे जायला खूप उत्सुक होती. म्हणजे आपला अभि खूप जास्त उत्सुक होता. कारण त्याला असे झाले होते कधी तो शिवण्याला पाहतोय म्हणून. इकडे नारायणरावांनी सगळी व्यवस्था केली होती. त्यांच्या सोसायटीच्या खाली खूप मोठी जागा होती. तिथेच होलिका दहन होणार होते. मामा आणि शिवण्या तयार होऊन सरदेसाई फॅमिलीची वाट पाहत होते. गौरीने सुंदर अशी साडी नेसली होती, कारण अभि आणि ती पूजा करणार होती. अभिने आणि त्याच्या घरच्यांनी शिवण्यासाठी काही भेटवस्तू आणलेल्या होत्या आणि फायनली ते तिथे पोहोचतात. तसे जवळच असतात. नारायणराव सगळ्यांचे स्वागत करतात. शिवण्या पण सगळ्यांना वाकून नमस्कार करत असते. तोच तिला समोरून अभि येताना दिसतो. पीच कलरच्या कुर्त्यामध्ये खूपच हँडसम तो दिसत होता. अभिचे लक्ष पण तिच्याकडेच होते. क्रीम कलरच्या साडीमध्ये ती पण खूप सुंदर दिसत होती. कुणाचे लक्ष नाहीये बघून
अभि तिला हातवारे करत सांगतो, खूप सुंदर दिसते. तशी ती लाजून खाली पाहते. ते सगळे आत येतात. अभि आणि त्याच्या घरच्यांनी शिवण्यासाठी आणलेले हे गिफ्ट तिला देतात. चला आपण होलिका पूजन करूया. आणि ते सगळे बाहेर येतात. सगळेजण जोडीने उभं राहून होलिका पूजन करत असतात. अभि आणि शिवण्या पण खूप मन लावून पूजा करत असतात. कुणाचे लक्ष नाहीये हे बघून अभि शिवण्याचा हात पकडून तिला फ्लॅटमध्ये घेऊन जातो. अहो काय करताय? सगळे खाली आहेत ना? बायको, इथे नवरा सोडून तुला सगळ्यांची काळजी आहे. ते दोघं शिवण्याच्या रूममध्ये येतात. अभि रूमचा दरवाजा बंद करतो आणि तिला मिठीत घेतो. दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत असतात. बाकी पण आता आत येतात आणि जेवायची तयारी करायला घेतात. बाकी घरातील सगळ्यांना माहिती होते ते दोघं दिसत नाहीये म्हणजे सोबतच असतील. संजना शिवण्याच्या रूमजवळ येते आणि त्यांना आवाज देते, सगळे जेवायला थांबले आहे. तशी शिवण्या पटकन त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि बाहेर निघून जाते. अभि पण केसांवरून हात फिरवत बाहेर येतो. ते दोघं येताच त्यांना संजना, समीर आणि नकुल चिडवतात. तसे आज दोघेही लाजतात. सगळे मिळून जेवण करतात. मस्त पुरणपोळीचा बेत असतो. सगळे गप्पा मारत जेवण करतात. जेवण झाल्यानंतर ते सगळे गप्पा मारतात. बराच वेळ त्यांचा गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर सरदेसाई फॅमिली घरी जायला निघते. कारण दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असल्यामुळे त्यांनी नारायणराव आणि शिवण्याला त्यांच्या बंगलोवर बोलावले होते. खूप दिवसानंतर अभि आणि शिवण्या त्यांच्या बंगलोवर जाणार होते. मागच्या काही वाईट प्रसंगानंतर अभि शिवण्याला घेऊन फ्लॅटला राहत होता. पण आता त्या दोघांचे पूर्ण विधिवत पुन्हा लग्न होणार होते. त्यासाठी ते बंगलोवर जाणार होते. सगळे निरोप घेऊन बंगलोवर जायला निघतात. शिवण्या दुसऱ्या दिवशी मामांसोबत बंगल्यावर जाणार होती. अशीच रात्र सरून सकाळ होते. सरदेसाई बंगलोमध्ये धुलीवंदनची जोरदार तयारी चालू होती. अभिला सकाळी सकाळी बाहेरचा कॉल असल्यामुळे तो स्टडी रूममध्ये जाऊन त्याचे काम करत होता. शिवण्या आणि मामा तिथे पोहोचण्यात होते. शिवण्या तिथे जवळजवळ 7-8 महिन्यानंतर जाणार होती. तशी खूप हॅपी होती आणि त्यांची गाडी बंगलोच्या आत आली. ते दोघं खाली उतरले आणि शिवण्या बंगलोवरून प्रेमाने नजर फिरवत पाहत होती. कारण खूप आठवणी होत्या तिथल्या. शिवण्याला बघून संजना, समीर आणि नकुल तर पळतच तिच्याजवळ आले. आज तिने व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. ते तिघं पण शिवण्यासोबत सेल्फी काढतात. फोटो काढून झाल्यानंतर समीर ते फोटो अभिला पाठवतो. अभि आधी लक्ष देत नाही, पण बरेच फोटो पाठवल्यामुळे त्याला नोटिफिकेशन येते. एवढी नोटिफिकेशन कसले येत आहे म्हणून अभिने त्याचा फोन हातात घेतला तर संजनाने त्याला खूप फोटो पाठवलेले दिसत होते. त्याने ते फोटो ओपन केले आणि त्याला शिवण्या दिसली. खूपच क्यूट ती दिसत होती. शोना आलीस तर? आणि तो त्याचे लॅपटॉप बंद करून तिला शोधत बाहेर आला. कारण खूप महिन्यानंतर ती बंगलोवर आली होती. तो बाहेर येताच त्याला नारायणराव दिसले. त्याने पटकन वाकून त्यांना नमस्कार केला. तो त्यांच्याशी बोलत होता पण नजर मात्र शिवण्याला शोधत होती, जी की त्याला कुठेच दिसत नव्हती. इकडे शिवण्या खूप महिन्यानंतर तिथे आली होती तर खूप प्रेमाने पूर्ण बंगलो ती पाहत होती आणि आत ती अभिच्या रूमच्या समोर उभी होती. म्हणजेच त्यांच्या दोघांच्या. अभि आत असेल का यानेच तिला धडधड होत होते. तिने आत डोकावून पाहिले तर अभि तिला कुठेच दिसला नाही. ती आत येताच पूर्ण रूमवरून प्रेमाने नजर फिरवत होती. त्या रूममध्ये त्या दोघांच्या बऱ्याच आठवणी होत्या.
इकडे संजना अभिजवळ येऊन हळूच कानाजवळ बोलते, ब्रो, तू जिला शोधत आहे ना ती तुमच्याच रूममध्ये आहे. तसा अभिला खूप आनंद होतो आणि तो घाईघाईमध्ये त्यांच्या रूममध्ये जायला निघतो. त्याला तसे जाताना बघून संजना हसत असते. अभि त्याच्या रूममध्ये येतो तर ती समोरच उभी असते. रूम पाहण्यात गुंग असते. अभि मात्र हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत असतो. अनारकली ड्रेसमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. केसांना क्लचर लावून ते मोकळे सोडलेले होते. तो हळूहळू चालत तिच्याजवळ आला आणि तिला मागून मिठी मारली. त्याचा स्पर्श होताच शिवण्या भानावर आली. तशी घाबरली होती, पण अभिच आहे हे माहिती असल्यामुळे रिलॅक्स होती. तो तिच्या गालावर त्याचा गाल रब करत, शोना, काय पाहतेय? तो असा जवळ होता तर तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. हळूहळू ती पण त्याच्या स्पर्शात विरघळत होती. त्याने तिला वळवले आणि घट्ट मिठीत कवटाळून घेतले. दोघे आता एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे होते. त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या कपाळावर दीर्घ किस करत हॅपी होळी म्हटला. तिने पण त्याच्या गलावर किस करत हॅपी होळी म्हटले. त्याने हळूच तिच्या ओठांवर स्मूच केले आणि टीपॉयवर ठेवलेल्या रंगांमधील लाल रंग घेतला. तिच्या बांगेत भरला. तसे शिवण्याने डोळे मिटून घेतले. तिने पण दोन्ही हातात रंग घेतला आणि अभिच्या गालावर लावला. पुन्हा एकमेकांना मिठी मारली. तसं दरवाजातून आवाज आला, तुमचा रोमॅन्स झाला असेल तर आमच्यासोबत पण होळी खेळा. आणि त्या आवाजाने ते दोघं बाजूला झाले. संजना तर शिवण्याचा हात पकडून तिला बाहेर घेऊन गेली. अभि मात्र पाहतच राहिला. आता इथे पाहतच राहणार आहेस का ब्रो? चल आपण पण जाऊया. समीर आणि नकुलने त्याचा हात पकडला आणि त्याला ओढतच ते बाहेर घेऊन गेले. शिवण्याने घरातील सगळ्यांना रंग लावला. तिला तर सगळ्यांनी रंग लावला. पूर्ण फॅमिलीसोबत होळी खेळायची मज्जा शिवण्या आज पहिल्यांदा अनुभवत होती. सगळेच आनंदाने रंग उधळत होते आणि अभि मात्र त्याच्या शोनाला प्रेमाने पाहत होता. त्याने आज तिच्यासाठी खूप छान असे सरप्राईज प्लॅन केले होते. त्याने सचिनला काहीतरी सांगितले आणि तो कारमध्ये जाऊन बसला. सचिन शिवण्याजवळ आला तर ती रंग खेळण्यात गुंग होती. शिवण्या मॅम, त्याने आवाज दिला. तशी ती थांबली आणि सचिनकडे पाहत हॅपी होळी म्हटली. सचिन पण तिला हॅपी होळी म्हटला. मॅम, ते सरांनी तुम्हाला बोलवले. हे कुठे आहे? ती गोंधळून सचिनला विचारू लागली. सर तिकडे आहे मॅम. तशी ती तिकडे जायला निघाली तर समोर एक कार उभी दिसत होती. ती कारजवळ आली तर ड्रायव्हिंग सीटला अभि बसलेला होता. शोना, आत बस, त्याने तिला आवाज दिला. ती आत बसणार ही थांबली. अहो, ते माझे कपडे, कारण तिने रंग खेळल्यामुळे पूर्ण व्हाईट कपडे रंगांनी भरले होते. इट्स ओके शोना, तू आत तर बस. तशी ती आत बसते आणि अभि गाडी स्टार्ट करतो. ते सगळे होळी खेळताय, मग अभि आपल्याला कुठे घेऊन जातोय? तिच्या मनात प्रश्न चालू होते. तिला विचारात बघून अभि तिचा हात हातात घेत, कळेल थोड्या वेळात आपण कुठे जातोय म्हणून. आणि ती गोंधळून त्याच्याकडे पाहत मनात बोलते, यांना आता माझ्या मनातील पण कळते का? ती काही न बोलता बाहेर पाहत असते. अभि गाडी चालवत असताना तिच्याकडे पाहत असतो. 15-20 मिनिटांनी ते तिथे पोहोचतात. अभि गाडी पार्किंग करतो. मागच्या सीटवरून एक बॉक्स काढून तिच्या हातात देतो. ती तर आधीच गोंधळलेली होती, आता अजून गोंधळते. शोना, हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे. तिकडे चेंजिंग रूम आहे, जा जाऊन चेंज कर. मी आहे बाहेर. ती तो बॉक्स घेते आणि आत जाऊन चेंज करत असते. इकडे अभि पण दुसऱ्या रूममध्ये जाऊन चेंज करतो.
अभिने तिच्यासाठी सुंदर अशी व्हाईट रंगाची साडी आणली होती. शिवण्या त्या साडीत खूप सुंदर दिसत होती. ती तिचं आवरून बाहेर येते तर अभि तिची वाट पाहत होता. त्याने तिच्या साडीला मॅचिंग कुर्ता घातला होता. तो तिचा हातात हात घेऊन तिला एका ठिकाणी घेऊन येतो. तिथे अभिने सांगितले होते तसेच डेकोरेशन केले होते. त्यांच्यासमोर गुलाबांच्या पाकळ्यांची जणू चादरच अंथरली होती. अभि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ते त्या पाकळ्यांवरून चालत मधोमध येऊन उभे राहतात. तशा त्या दोघांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडतात. शिवण्या तर आनंदाने गोलगोल फिरते. तिला ते सगळं स्वप्न आहे की असे वाटत होते. ते खरं होतं. तोच अभि कलर हातात घेतो आणि तिच्या गालावर लावतो आणि तसाच पुढे होऊन तिच्या गालावर त्याचा गाल रब करतो. तिच्या गालावरचा रंग त्याच्या गालाला लागतो. शिवण्या त्याचा चेहरा उजळीत घेते आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवते. त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. तो काही बोलणार त्याआधीच त्याच्या ओठांवर ओठ टेकवून त्याला किस करायला लागते. दोघं बराच वेळ एकमेकांना पॅशनेटली किस करत होते. जसे त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात. अभि तिचा हात पकडून त्याच्या मांडीवर बसवतो. तिच्या डोळ्यात पाहत, शोना, आजपर्यंत आपल्या आयुष्यात काही चांगले तर काही वाईट प्रसंग आले, पण इथून पुढे आपल्या दोघांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे. त्या प्रवासात मी तुझी साथ कधी सोडणार नाही. तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा अभि तुझ्याजवळ राहील. तो बोलत होता आणि तिचे डोळे काठोकाठ भरले होते. कारण तिच्या मामांनंतर अभि एकच असा व्यक्ती होता की त्याने स्वतःपेक्षा तिला जास्त जपले होते. अजूनही जपत होता. ती त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करत, अहो, मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आणि अजूनही देत आहे. पण इथून पुढे मी तुम्हाला फक्त माझे प्रेम देईन. आपण दोघांनी मिळून एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दुःखाला आपल्या जवळ पण येऊ द्यायचे नाही. खूप इमोशनली होऊन ती बोलत होती. तशीच बोलता बोलता त्याला मिठी मारते आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने ती हात फिरवत असते. तो पण तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो. काही वेळाने ते दोघं तिथेच लंच करतात. लंच केल्यानंतर घरी जायला निघतात. खूप हॅपी होते दोघं. अभि तिला तिच्या मामांच्या फ्लॅटला सोडतो. कारण असेही उद्या तिला पुन्हा सरदेसाई बंगलोवर जायचे होते. तिला सोडून तो पण निघून जातो. आता घरात विषय होता तो अभि आणि शिवण्याच्या लग्नाचा. तर बघूया पुढील भागात अभि शिवण्याच्या लग्नाची जोरदार तयारी. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.